आम्ही आलो कनकेश्वर मंदिराजवळ. सो गाईस, स्वागत आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर आता आम्ही आलो कनकेश्वर मंदिराजवळ आणि आता इकडनं मग आपल्याला जाणार आहे गणपतीपुळेला. आणि सध्या तर आम्ही योगासन चालू आहे आपलं. धाव बस, नुसता धाव. आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो, थांबा. हे भारी भाई, बघा समुद्र. कनकेश्वर मंदिर तिकडं आहे ते साईडला आणि समुद्राच्या किनारी आम्ही आहोत. आणि आता आलून बस धावतोय, बस धाव बस. गोवा जर्नी तर आपली झालेली आहे. आता गणपतीपुळेला जायचं आहे आपल्याला. तर संध्याकाळपर्यंत आपण पोहोचू 5 वाजेपर्यंत. तिथं थांबणार आहे आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपल्याला घरी जायचं आहे. मस्त गणपतीपुळेचं पण दर्शन देतो तुम्हाला. तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. भाऊ बस आधी. सो असं मंदिर मित्रांनो, खूप भारी. कुणकेश्वर मंदिर. पाया पडून घेऊया इकडे फोटोग्राफीसाठी. महाशंकराचं मंदिर. झालं आपलं दर्शन घेऊन मंदिरात महादेवाचं. आता जाऊया आपण समुद्राच्या ठिकाणी. समुद्र जरा बघू, तुम्हाला मालवणचा समुद्र दाखवतो. आपण आता मालवणमध्ये असा. चला हे समुद्र, चला 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 चला. कुणकेश्वर मंदिर हा समुद्राच्या ठिकाणी आहे. आणि आता बघूया. आणि मंदिराचं काम पण चालू आहे अजून, म्हणजे कलरिंग चालू आहे असं. असला ऊन बेकार लागते काय. ऊन म्हणजे बघाल ना, त्रास होतो उन्हाचा त्रास आहे समुद्र. आणि इथं काम बिन चालू आहे रे सगळं. समुद्र एकदम स्वच्छ, एकदम काय घाण नाही, काय नाही. पाण्याच्या ठिकाणी एकदम स्वच्छ. मालवणचा किल्ला म्हणतो तो हा किल्ला आहे का मंदिर? मंदिर मालवणचं मंदिर, तो किल्ला मंदिर चालतोय. आता मालवणची भाषा बोला. तेवढी येते तर कशाला मी तुमच्याकडे राहतो. आणि ही पूर्ण समुद्र आहे. आता आपण मालवणचा असा, सध्या तर मालवणचा असा, नंतर गणपतीपुळेला चालू द्या काम. बघा माशांचा, हे बघा माशांचा दोंड. या ठिकाणी सगळं जमलं. त्यांची गावातली मीटिंग आहे वाटतं. गावातली मीटिंग बाकी काहीच नाही. इकडेच आहे पर्सनल मीटिंग चालू आहे. पर्सनल पटकन जा. भिजत शेवटी पाय भिजलं नाही. कसला धबधब्याची झाडं बघ, ती संपणार नाही एवढी झाडं. सगळे आंब्याची झाडे नुसती. बाबा आंब्याची, अजून कसली काजूची, अजून भरपूर झाडं आहेत. संपणार नाही एवढी झाडं आहेत. म्हणजे आता डोंगर आहेत ना जेवढे, पण सगळे आंब्याच्या झाडांनी भरलेले आहेत. बरोबर. आणि आता आपण देवगडमध्ये देवगड साईडला. आता कुणकेश्वर गाव क्रॉस करून बाहेर आलो होता. त्या साईडला आता देवगडमध्ये काहीतरी. तर माझी ताई पण राहते होती, ती बाजूला राहते ना, ते पण देवगड साईडचीच आहेत वाटतं. ताई बघत असं ब्लॉग. सांगू ताई, मला क्लास नाही, ते साईडचेच आहेत. मग तुझ्या गावी आलो आम्ही या साईडला देवगडला. मस्त आहे, मजा आली. आता आपण चालू जरा जेवायचं आहे. जेवण झालेलं आहे. तर आता जरा आपल्याला ना जेवायचा होता. तर अशी जागा बिगा बघायची, एकदम शांत जेवायला बसायचं आहे. मग तिकडनं मग निघायचं आपल्याला डायरेक्ट गणपतीपुळेला. मग आपण आता नंतरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र 2 शब्द बोलून मी आता जरा शांत दीर्घ श्वास घेते आणि झोपते जरा. बाय बाय. हे बघा, हे यांचं देव आहेत मालवणमधले ते. आणि आम्ही इथं असं थांबलो जेवायला. आता जेवण इकडे निघायचं आपल्याला. मेंबरची हालत खराब आहे बघा. इथं जेवायला बसूयात आपण. काय बोलतो शेख? आत्ताच आम्ही उतरलो. तुम्ही आले का इकडं? आम्ही आधीपासून आलो. तुम्ही आधीपासून? आम्हाला काय कल्पना नव्हती तुम्ही येणार म्हणून. काहीतरी सोय करून ठेवली साफसफाईची तरी. थांबा, हे काय चालू आहे ना सोयी का? तुमच्याचीच आहे? आपलीच मंडळी आहे का? हां आपलीच आहे.
जाते जेवायला मित्रांनो, जेवायला बसलोय. बघा आपलं पब्लिक सगळे लाईनीत बसले. आता जेवूया चला. हो मित्रांनो, आता झाली तयारी आणि वाजले संध्याकाळचं 7 आणि आम्ही पोचलोय गणपतीपुळेला. तर आपण इथं थांबलेलं आहे. ही आपली इथं रूम आहे आणि आता सगळे निघाले बायका बिका. आपली पण तयारी झाली एकदम बड्डे लुक. तर आता आम्ही निघालोय चालत कारण गाडी जाणार नाही. ट्रॅव्हलर आपली बस मोठी आहे त्याच्यामुळं टर्न मारायला त्यांना जमणार नाही. तर आपण निघालो चालत. 10 मिनिटाचा रस्ता आहे. आता जाऊया, दर्शन घेऊया बाप्पाचं. छोट्या बशी जाताना बघतो, मोठ्या बस. जय किरा. आपली माणसं पण मागून चालत येतात. बायका टुनुक चलेंगे येताना मागशी चालू. ती भारी चालू मित्रांनो. आता गणपती मंदिरामध्ये गणपतीपुळे फर्स्ट टाइम आले मंदिरात. लई इच्छा होती गावाची. तेव्हा सगळ्यात जुन्या पहिला आत्या आलेली, आत्या आणि दादा आलेले. तर मला घेऊन गेले नव्हते तेव्हा. आता मी आलेलो आहे आणि आत्याला ब्लॉग बघायचाच आहे. चलाच जाऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लाईनी नाही सगळी. बापाचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर पण कसलं भारी वाटतं. नाईटला आहे तर जरा क्वालिटी जरा बेकार दिसत असेल. आता जाऊया समुद्राच्या इथं. चल मार टन मार. इथं दिसतंय आता बघ. आता जाऊ समुद्र. नाईटचा व्ह्यू बघा, समुद्र बघा. उजेडात आलो असतं तर लय भारी वाटलं असतं. पण काय आता अंधारात यायला लागलं. पोचलो पण लय लाट आली. घोडागाडी आता उजेड आला रे. घोडागाडी आली तर उजेड आला. आता आलो आपण जरा प्रसाद घ्यायला. देवाचा प्रसाद घेऊ. मंडळी आपली विचार घ्यावा लागेल. मित्रांनो प्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता जाऊया. चल आता रूमवर जायचं आपल्याला आणि चालत जायचं. इथून 15 मिनिटावर आहे. लय चालायचं बाबा, पाय दुखणार आहेत पक्क. अरे काय घेतं त्या काय घेऊन झाला आमचा प्रसाद. शुभ सकाळ झालेली आहे मालवणमध्ये गणपतीपुळेमध्ये. त्याला आम्ही आता जालून मालकेश्वर काहीतरी आहे देवस्थान. त्यांचा देवस्थान आहे आता आपला. आता नक्की माहिती नाही, जोशी साहेबांना माहिती. थांबा आपण विचारू घ्या माणसांना. आपली माणसं आहे. हॅलो आता देवस्थान त्यांचं आपलं नाही सांगा सांगा. गाडीची आमचा फोटो घे ना. गाडी आपलं देवस्थान आता कोणतं? मालेश्वरला तिकडे जाणार आहोत. रायगडावरून मस्त की जेवण पण करून आम्ही नंतर आमच्या गावी जाणार आहोत. घरी नाही गावी जाणार. ओके. चला निघू. आपल्याला पोचायला नाही काहीतरी 5 वाजता काहीतरी वाजणार आहे. चला तेवढा उशीर आहे काय. इथनं महाबळेश्वर कम्प्लीट 100 किलोमीटर आहे. अरे असं आहे काय. चला जग पाऊस गेला 12 वर्ष
आले आपण मार्लेश्वर मंदिरात जवळ. तर जाऊया वरती दर्शन घ्यायला जाऊया आपण. माणसं चालून पुढं पायऱ्या बघा कसल्या वरच्या साईडला किती उंच आहे ते किती वरती मंदिर आहे ते आपल्याला माहिती नाही. पाय पडून घेऊ चला. मंदिर ऐकून आतमध्ये जायचं. इथून छोटासा रस्ता दगडांच्या आतमध्ये. या आपलीच माणसं सगळीकडे गाईड बनतो ना सगळ्यांना. अंधार आहे अंधार काही दिसेल दिशाल दिशाल दिशाल. पाय पडा पाय पडा. या लवकर या. मित्रांनो झालेलं आहे दर्शन आणि गुफेच्या आतमध्ये असा रस्ता आहे बघा. दर्शन झालेलं आपलं लय भारी दर्शन. एवढा आतमध्ये ना अंधार आहे म्हणजे देवाला अंधारात नाही ठेवलं म्हणजे आपली दिवापंथी असते ना त्याच्या उजेडावर ठेवलाय. अरे कुठं फिरता बाय काय करत होतास? चल जाऊ चल चल जाऊ चल. चला मित्रांनो खाली जातून तुम्हाला अजून काहीतरी दाखवता. लय भारी दर्शन झालं मित्रांनो लय भारी. फर्स्ट टाइम आलो इथं. काय मल्लिकार्जुन आहे देव. अजून कुठलं होतं नाव काहीतरी नाव होतं रे. दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आता या गाण्यासाठी आपल्याला जी देणगी आली ते लीलाबाई बलिराम घरत तिच्याकडून 201 रुपये देणगी आहेत. पार्टी धन्यवाद. तसेच ताराबाई जनार्दन घरत म्हात्रे यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. पार्टी आमची धन्यवाद. पाटील यांच्याकडून 101 रुपये. हॅलो आमची बहीण नंदाबाई रुपचे पाटील यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस झालेले. पार्टी धन्यवाद. संभाजीराजे उर्फ शंभूराजे गावठाण यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस झाले. पार्टी धन्यवाद. आणि भजन मंडळचे गायक बुवा मोहन बुवा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस झाले. पार्टी धन्यवाद. हे लक्षात आहे की एकूण मी काय म्हणतो एकूण आपल्याला जमलेली देणगी एकूण रक्कम कालची ना आजची धरूनची 5,310 रुपये जमा झालेले आहेत. जोरदार राहिली एकूण 5,310. चला आलो मित्रांनो घरी. वाजले 11:30 होत आलेत. आम्हाला घरी मम्मी दादा आलेत घ्यायला सामान. इथं आपलं पब्लिक उतरते. चला आपण भेटूया आता अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.